नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव मिलिंद सुरेश पवार. मी कर्मवीर काकासाहेब वाघ, कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, काकासाहेब नगर, रानवड, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहे. माझा अभ्यास विषय आहे. तर आज आपण या व्हिडिओद्वारे तृतीय वर्ष कला शाखेतील, ज्याला भूगोल G3 या नावाने ओळखले जाते, जनरल पेपर 3 यामधील जो पहिला जो घटक आहे प्रस्तावना, या प्रस्तावना भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण हा उपघटक या घटकातील बघणार आहोत. त्याआधी तृतीय वर्ष कला शाखेत G3 साठी आमच्या महाविद्यालयात आम्ही भारताचा प्रादेशिक भूगोल हा विषय घेतलेला असून, त्या अनुषंगाने या कोविड-19च्या कालखंडात विद्यार्थ्यांना घरून अभ्यास करणे सोयीचे व्हावे यासाठी आम्ही हे व्हिडिओ बनवत असून, यासाठी आमच्या के वाघ शैक्षणिक संस्थेने मोठ्या प्रमाणावर आम्हाला प्रोत्साहित करून अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने मार्गदर्शन केलेले आहे. सर्वप्रथम मी माझ्या शैक्षणिक संस्थेचे आभार मानतो की ज्यांनी अशा प्रकारचा सामाजिक दृष्टिकोन ठेवून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून हा स्तुत्य उपक्रम सुरू केला. तर चला बघूयात भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी. बघा मित्रांनो, बऱ्याच वेळेस जसं आपण MPSC UPSCला टू दी पॉईंट अभ्यास करत असतो, तसंच जेव्हा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतात तेव्हा टू दी पॉईंट किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायला हवा, ज्यामुळे आपलं ज्ञानही वाढतं व आपल्याला परीक्षेसही मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे जाता येऊ शकते. तर चला सुरुवात करूया. भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी. बदलत्या काळासोबत भारतास भारत या नावासोबतच हिंदुस्थान, होंडू, आर्यावर्त, इंडिया इत्यादी नावांनी ओळखले गेले. भारतात बघा वेगवेगळे राजे महाराजे होऊन गेले आणि त्या त्या कालखंडात ज्या ज्या राज्यसत्तांची भारताच्या मोठ्या भूभागावर सत्ता होती त्यांनी त्या त्याप्रमाणे तेवढ्या भूभागास ओळखायला सुरुवात केली आणि त्यावरून भारताची विविध नावंही जन्मास आली आहेत. दुसरा मुद्दा आहे भारतातील पहिल्या प्रगत अशा संस्कृतीचा पाया इसवी सन पूर्व 2500 मध्ये सिंधू नदी खोऱ्यात घातला गेला. रेडिओ कार्बन C14 सारख्या पद्धतीद्वारे संशोधनानंतर सिंधू संस्कृतीचा सर्वमान्य कालखंड हा इसवी सन पूर्व 2400 ते इसवी सन पूर्व 1700 निश्चित करण्यात आला आहे. बघा, सिंधू संस्कृती ही सर्वात प्रगत अशी संस्कृती होती त्या कालखंडातील. हडप्पा व मोहनजोदडो ही जी शहरं आहेत, ही शहरं आजही त्याची साक्ष देतात. त्यांचे जे अवशेष आहे त्यांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की ती एक प्रगत अशी संस्कृती होती, परंतु काही कारणास्तव त्या संस्कृतीचा, नदी खोऱ्यातील संस्कृतीचा ऱ्हास झाला. पूर्वीच्या कालखंडात किंवा आजही जेथे नैसर्गिक पाणवठे मोठ्या प्रमाणावर असतात, पाण्याची उपलब्धता असते, तिथे अशा प्रकारच्या वस्त्यांची, संस्कृतीची भरभराटी होत असते आणि काही नैसर्गिक आपत्तींमुळे त्या संस्कृती ह्या लोपही पावत असतात. तशी ही सर्वात आधीची संस्कृती, ज्याचे प्रूफ आपल्याकडे आहेत म्हणून आपण ती नोट केलेली आहे. तिसरा मुद्दा आहे गंगा नदी खोऱ्यातील सांस्कृतिक विकासाचा कालखंड हा इसवी सन पूर्व 1500 मानण्यात येतो. बघा, या संस्कृतीनंतर जसं सिंधू नदी संस्कृती होती तशी गंगा नदी संस्कृती सुद्धा होती की जिचा इसवी सन पूर्व 1500 येतो. पुढचा मुद्दा आहे या संस्कृतीचे मुख्य निवासी हे द्रविड व भूमध्य सागरीय लोक होते, ज्यांचे प्रमुख व्यवसाय हे शेती व व्यापार होते. बघा, भारताला मोठ्या प्रमाणावर व्यवसायाचा विचार करता शेती आणि व्यापाराची परंपरा लाभलेली आहे. तर थोडक्यात या संस्कृतीचे निवासी हे द्रविड व भूमध्य सागरीय लोक होते. पाचवा मुद्दा आहे इसवी सन पूर्व 1500 मध्ये आर्यांनी खैबर व बोलन खिंडीतून येऊन गंगा नदी खोऱ्यात आपले बस्तान बसविले व स्वतःच्या संस्कृतीची पाळंमुळं रोवली व आधीपासून वास्तव्यास असलेल्या द्रविडांना दक्षिण भारतात स्थलांतरित होण्यास भाग पाडले. बघा, जे बलिष्ठ होते त्यांनी भारतावर राज्य केलेलं आढळून येतं. त्यातही आर्य हे खैबर आणि बोलन खिंडीतून आले आणि त्यांनी द्रविडांना दक्षिणेकडे, म्हणजे जो भारतीय द्वीपकल्पीय पठारी भूभाग आहे, या प्रदेशात त्यांना फोर्सफुली जाण्यास भाग पाडलं. तर अशा प्रकारे आर्यांचं आगमन हे 1500 इसवी सन पूर्वमध्ये झालेलं आढळून येतं. सहावा मुद्दा आहे इसवी सन पूर्व 7व्या शतकात गंगेच्या खोऱ्यात पसरलेल्या आर्यांनी एकत्र येऊन विविध 16 राज्यांची निर्मिती केली. बघा, आर्य भारतात आले, त्यामध्येही जे बलिष्ठ राजे होते ते एकत्र आले आणि त्यांनी 16 राज्यांची निर्मिती केली. पण या सर्वांना आर्य, बघा भारतास आर्यावर्त हे आर्यांच्या
नावामुळेच पडलेलं आहे. आर्यावर्त हे सुद्धा भारताचं एक नाव आहे. तर थोडक्यात अशा प्रकारे 7व्या शतकात, इसवी सन पूर्व 7व्या शतकात आर्यांनी 16 राज्यांची निर्मिती केलेली आपल्याला आढळून येते. त्यानंतर आजच्या समाजात आढळणारी जाती व्यवस्था ही आर्यांची देण आहे. म्हणजे आज आपण जे जातीपातीचं प्राबल्य आपल्या चोहीकडे आपल्याला दिसून येतं, तर हे दुसरं तिसरं काही नसून तर ही आर्यांची देण आहे. त्याआधी जाती व्यवस्था अस्तित्वात नव्हती, पण आर्य आले आणि कर्मानुसार त्यांनी जातींची निर्मिती केली आणि आज आपण ते अंधपणे त्या जातींची जी निर्मिती झालेली आहे ते पाळतो आहोत, ज्याच्यामुळे आपला समाज हा दुभंगला गेलेला आहे. पुढचा मुद्दा आहे, इसवी सन पूर्व 5व्या शतकात आर्यांची केवळ 4 मोठी राज्ये भारतात अस्तित्वात होती. पैकी कोसला व मगध ही सर्वात शक्तिशाली राज्य होती. बघा, इसवी सन पूर्व 7व्या शतकात ते आले, 16 राज्य त्यांनी स्थापन केली. परंतु 5व्या शतकापर्यंत इसवी सन पूर्व आर्यांची किती राज्य शिल्लक राहिली होती? केवळ 4. आणि त्यातही 2 ही कोसला आणि मगध ही कशी होती? सर्वात शक्तिशाली राज्य होती. म्हणजे आर्यांचं सुद्धा जसा जसा काळ पुढे सरकत गेला तसं तसं काय होत गेलं? पतन हे होत जात. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की इसवी सन पूर्व 4थ्या शतकात अलेक्झांडर दी ग्रेट याने भारतावर आक्रमण करून ग्रीक संस्कृतीचा प्रचार व प्रसार केला. बघा, ग्रीकांची संस्कृती तुम्हाला आजही दिसून येईल की भारतात वेगवेगळ्या जाती जमातीचे, वेगवेगळ्या वंशाचे लोक आनंदाने गुण्यागोविंदाने राहताना आपल्याला आढळून येतात. तर भारतावर ज्या ज्या राजांनी आक्रमणं केली ते आपली संस्कृती इथे सोडून गेलेत आणि त्या संस्कृतीचा नंतर प्रचार आणि प्रसार झाला. भारत हा एक खंडप्राय देश आहे, कारण भारताचं क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे आणि हे क्षेत्रफळ खूप जास्त आहे. तर अशा प्रकारे इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये अलेक्झांडर दी ग्रेट याने काय भारतावर आक्रमण केलं आणि त्याने ग्रीक संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार भारतामध्ये केला. पण तुमच्या असं एक लक्षात येईल की ग्रीक आले असतील किंवा इतर कोणी आले असतील तर ते भारतामध्ये टिकले नाही, बरोबर. पण पुढे जेव्हा मुस्लिम आक्रमणं मोठ्या प्रमाणावर झाली तर ते इथे राहिले, त्यांनी इथल्या संस्कृतीत भरही घातलेली आपल्याला दिसून येते. त्याविषयी आपण चर्चा पुढे करणारच आहोत. तर पुढचा मुद्दा आहे, इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्याने केली, ज्यांच्या अधिपत्याखाली भारताचा बहुतांशी भाग होता. सम्राट अशोक देखील मौर्य कालखंडातील शासक होता. आपल्याला सम्राट अशोकांविषयी तुम्ही बऱ्यापैकी वाचलं असेल. सांचीचा जो स्तूप आहे किंवा बिहार परिसरात मोठ्या प्रमाणावर सम्राट अशोकाची साक्ष असणारे शिलालेखसुद्धा आहेत. तर थोडक्यात मौर्य साम्राज्य ही चंद्रगुप्त मौर्यांनी केलेली आहे, त्यांच्या नावातच मौर्य आहे, बरोबर. तर इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात सामर्थ्यशाली अशा चंद्रगुप्त मौर्यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली आणि पुढे पुढे बलशाली राजे, ज्यातला सम्राट अशोक हे एक आहेत, तर यांनी चांगल्या प्रकारे भारतातील मोठ्या भूभागावर शासन चालवलेलं आपल्यास आढळून येतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर अनेक सामर्थ्यवान राजघराण्यांचा शासकांचा मध्य व उत्तर भारतात उदय व अस्त झाला. पैकी सातवाहन, कलिंग आणि वाकाटक घराण्यांचा प्रभाव अधिक होता. बघा की भारतात जेव्हा जेव्हा राज्यव्यवस्था मोठ्या भूभागावर ज्या राजांचं राज्य होतं तेथील राज्यव्यवस्था ही क्षीण झाली, तेव्हा तेव्हा लहान लहान राज्यव्यवस्था उदयास आल्या आणि यांनी छोट्या छोट्या भूभागावर आपलं साम्राज्य पसरविलं. तर मध्य आणि उत्तर भारतात, बरोबर, मध्य आणि उत्तर भारतात त्या कालखंडात सातवाहन, कलिंग आणि वाकाटक या घराण्यांचा प्रभाव अधिक होता. बघा, तुम्ही जेव्हा उत्तर लिहिणार असाल तेव्हा ही नावं यायला हवीत आणि त्यातल्या त्यात या नावांखाली अंडरलाईन असायला हवी. मोठ्या प्रमाणावर MPSC UPSC मध्ये सुद्धा यांच्या संदर्भात प्रश्न विचारला जातो की मध्य आणि उत्तर भारतात खालीलपैकी कोणत्या राजघराण्यांची सत्ता नव्हती. मग ते आपल्याला ऑप्शन देतात. 3 ऑप्शन हे बरोबर असतात आणि खालचं एक चौथा ऑप्शन असतं किंवा त्या 4पैकी एक ऑप्शन असं असतं, विकल्प असा असतो की जो बरोबर नसतो. तर थोडक्यात उत्तर आणि मध्य भारतात सातवाहन आणि कलिंग वाकाटक या घराण्यांचा प्रभाव अधिक होता. पुढचा मुद्दा आहे, सोबतच दक्षिण भारतात चोल, पांड्य, चालुक्य आणि पल्लव राजघराण्यांनी सत्ता स्थापित केल्या. बघा, जसं उत्तर भारतात सातवाहन, कलिंग आणि वाकाटक घराण्यांचा प्रभाव अधिक होता, तसाच दक्षिण भारतात कुणाचा प्रभाव अधिक होता? चोल, पांड्य, चालुक्य आणि पल्लव या राजघराण्यांनी सत्ता दक्षिण भारतात प्रस्थापित केलेल्या होता. आणि हे जे राजे होते हे द्रविड आणि भूमध्य सागरीय
जे लोक उत्तर भारतात गंगा नदी संस्कृतीच्या कालखंडात होते, तर हे सर्व लोक तिकडून दक्षिणेकडे आल्यानंतर यांच्यामध्ये सुद्धा काही बलशाली राजे अस्तित्वात होते आणि त्यांनी अशा प्रकारे त्यामधील ते राजे चोल, पांडे, चालुक्य आणि पल्लव होते की ज्यांनी मोठ्या प्रमाणावर दक्षिण भारतातील भूभागावर सत्ता प्रस्थापित करून चांगल्या प्रकारे शासन करून सांस्कृतिक तसेच सामाजिक राजकीय भरभराट केली व तेथील जनतेला सुखी केलेलं आपल्याला आढळून येतं. याविषयी तुम्हाला जर जास्त जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही इतिहास अभ्यासू शकतात की ज्यामध्ये यांच्याविषयीची सखोल अशी डिटेल अशी माहिती ही आपल्याला उपलब्ध. तर मौर्य कालखंडानंतर गुप्त घराण्याने भारतातील बऱ्याच मोठ्या भूभागावर सत्ता प्रस्थापित केली, परंतु मौर्य साम्राज्य एवढ्या मोठ्या साम्राज्याची निर्मिती ते करू शकले नाहीत. उदाहरणार्थ चंद्रगुप्त मौर्य आपण बघितलं की त्यांनी मोठ्या साम्राज्याची निर्मिती केलेली होती. त्याच्यानंतर गुप्त घराणं आलं, पण त्यांना चंद्रगुप्त मौर्य एवढ्या मोठ्या भूभागावर साम्राज्य प्रस्थापित करता आलं नाही. पुढचा मुद्दा आहे उत्तर भारतातील गुप्त घराण्याची सत्ता संपुष्टात आल्यानंतर मध्ययुगीन कालखंड बघा, इसवी सन 8 ते 18. सुरुवातीच्या कालखंडात भारतात अनेक छोट्या मोठ्या राजसत्तांची निर्मिती व अस्त झाला, परंतु या कालखंडात ताकदवान अशी सत्ता भारतात निर्माण न झाल्याने या कालखंडात भारतीय भूभागावर अस्थिर व अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते. मध्ययुगीन कालखंड हा अंधकार युग म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर गुप्त घराण्याची सत्ता संपुष्टात आली आणि त्यानंतर छोट्या मोठ्या राजसत्ता उदयास आल्या, त्यांच्या कायमस्वरूपी लढाया चालल्या आणि ज्यामुळे हा भाग अस्थिर व अराजक असा बनला होता. पुढचा मुद्दा आहे ज्यामुळे 11व्या शतकाच्या मध्यात मुस्लिम आक्रमणास पूरक अशी परिस्थिती निर्माण झाली, ज्याचा फायदा उचलत गझनीच्या मोहम्मदाने इसवी सन 1001 ते 1025च्या दरम्यान लूट करण्याच्या हेतूने 17 यशस्वी स्वाऱ्या केल्या, ज्यामुळे उत्तर भारतातील सत्तेचा समतोल ढासळला गेला. बघा, इथेच फंदफितुरी दिसून येते की मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे जे छोटे मोठे राजे होते त्यांनी या गझनीच्या मोहम्मदाला बोलवणं पाठवलं आणि गझनीचा मोहम्मद हा भारतात खूप संपत्ती आहे या अभिलाषेने आला आणि बघा नुसतं 25 वर्षाच्या कालखंडात त्याने 17 अशा यशस्वी स्वाऱ्या केल्या. सुरटी सोमनाथासारखं देवस्थान त्याने लुटून नेलं, मोठ्या प्रमाणावर खजिना त्याने भारतातून लुटून नेला आणि या अशा प्रकारच्या परकीय आक्रमणामुळे भारतामध्ये जे छोटे छोटे राजे होते डळमळीत झालं. तर आजच्या लेक्चरपुरतं हे आपण इथेच थांबूया. मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की मी जे हा एक छोटासा प्रयत्न केला आपल्याला हे सांगण्याचा, तर तो तुमच्या लक्षात आला असेल. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.